नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. संध्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आपल्याला बनायचं आहे या मेथीच्या भाजीच्या पुऱ्या. आणि याच्यासाठी आपण गॅस सुरू केला आणि या कढईमध्ये मेथीच्या भाजीच्या अशा छान पुऱ्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. या कढईमध्ये तेल टाकलं. हे बघा, ही मेथीची भाजी धुतली, हिला तोडली, हिला धुतली आणि हिला बारीक कापून घेतली. हे बघा, ही छान बारीक कापलेली भाजी आहे. आणि हे गहूचं पीठ घेतलं, हे हरभऱ्याचं पीठ घेतलं आणि हे ज्वारीचं पीठ घेतलं आणि एवढं तांदूळाचं पीठ घेतलं. हे 4 पीठं घेतले. आणि हे एवढं जिरं घेतलं, या लसूण घेतला आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि हा ओवा. हिरवी मिरची, ओवा, जिरं आणि लसूण हे इतकं साहित्य याला लागणार आहे. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेऊ. मिरच्या टाकल्या, हे लसूण पण टाकला आणि हे जिरं पण टाकलं. हे बघ, आणि ह्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. याच्यात थोडंसं 2-3 जिरं टाकू आपण, 2-4 दाणे. आणि याच्यामध्ये ही भाजी आपण टाकून देऊ. त्याला हे तडतड झालंय, याच्यात हे भाजी टाक. हे बघा, हे सगळी भाजी याच्यात टाकून घेतली आणि हिला थोडंसं हलवून घेऊ. हे बघा, छान आहे. इथे थोडं मीठ टाकू म्हणजे हे नरम होईल आणखी. हे थोडं मीठ टाकलं. हे बघा, गॅस फुल करू. हे बघा, हे गहूचं पीठ टाकलं मी आणि हे हरभऱ्याचं, हे 1 वाटी भर गहूचं पीठ आणि हे छोटी वाटी आहे एवढं हरभऱ्याचं पीठ डाळीचं आणि हे एवढं ज्वारीचं पीठ. हे बघा, हे वाट्या लहान लहान आहे. आणि हे तांदूळाचं पीठ. हे बघा, आता याच्यात आपण मीठ टाकू. हे याच्यात मीठ टाकते मी. हे बघा, याच्यात मीठ टाकलं. थोडं मीठ आपण भाजीमध्ये पण टाकलंय, ते लक्षात घ्यायचं. आणि हा ओवा आहे, हा ओवा पण याच्यामध्ये असं चोळून टाकायचा. हे बघा, हा ओवा पण टाकला. आणि हे मिरच्या, लसूण, जिरं हे बारीक करून घेतलं ना, हे पण आपण याच्यात टाकू. हे बघा, आणि याच्यात थोडी हळद टाकू. हे बघा, हळद टाकते थोडी. आता आपण काय करू, ही मेथीची भाजी झालेली आहे छान. हे बघा, ही मेथीची भाजी पण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, धुवून थोडं याच्यात पाणी टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात धुवून आणि हे पीठ छान मळून घेऊ. याच्यामध्ये तेल टाकायची गरज नाही, कारण आपण भाजीमध्ये तेल वापरलं म्हणून याच्यात तेलाचं मोहन टाकायचं काम नाही. ही परातीतून सरकून जाईल म्हणून हे खाली फडकं घेते आणि हे पीठ मळून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलंय
आणि हे भांडं मी मागवलेलं आहे, याच्यावर मी पहिल्यांदाच करते या पुऱ्या. आणि असे छान छोट्या 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 पुऱ्या होत आहे याच्यावर. हे बघा, हे बघा छान होत आहे. आणि इकडे तळणं पण सुरू आहे, आणि इकडे हे टाकणं पण सुरू आहे. ह्या मेथीच्या पुऱ्या हे बघा छान फुगत आहे. हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे. हे बघा या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे. या पुऱ्या लाटल्याने मी एकाने हे मागवलं, मी हे मागवलं आणि याला असं तेल लावायचं. हे बघा तेल लावायचं आणि हा उंडा असा ठेवायचा, हे असं दाबायचं आणि हा उंडा असा ठेवून हे असं दाबायचं. आणि मी अशा प्रकारे ह्या पुऱ्या केल्या. हे बघा अशा प्रकारे मी या सगळ्या पुऱ्या करून घेतल्या. आणि आता मी हे तळते या भांड्यानं. हे भांडं मी मागवलं आणि या भांड्यामुळे या पुऱ्या पटकन झाल्या आणि लाट्याचं पण काम नाही पडलं आणि छान अशा तळता आहे. हे बघा तर ती कुरकुरीत आणि मस्त झाल्या आहे. अशा टम्म गोल फुगले आहे. हे बघा छोट्या 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 मेथीच्या भाजीच्या पुऱ्या, तिखट मीठ सगळं टाकून, जिरं ओवा टाकून मी पुऱ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहे अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला या पुऱ्या करून दाखवलेल्या आहे आणि या पुऱ्या खूपच छान झालेल्या आहे. हे बघा, हे बघा नरम आणि खुसखुशीत झालेल्या आहे या पुऱ्या, मेथीच्या भाजीच्या पुऱ्या. आणि 4 प्रकारचे मी पीठ घेतलेलं आहे आणि टमाटा, मुळा आणि शेंगदाण्याची कोरडी चटणी केलेली आहे. तुम्हाला पटलं तर खोबऱ्याची चटणी करा, तुम्हाला पटलं तर पुदिन्याची चटणी करा, तुम्हाला पटलं तर ही ओली हिरव्या मिरचीची चटणी करा आणि या पुऱ्या त्याच्यासोबत खा. आणि पोरांना डब्याला शाळेमध्ये द्यायला, कुठे गावाला गेला आपण तर डब्यावर घेऊन जायला या पुऱ्या 2-3 दिवस खराब होत नाही. आणि छान अगदी मी पुऱ्या करून दाखवलेल्या आहे तुम्हाला, खुसखुशीत आणि नरम. ह्या पुऱ्या जर तुम्हाला आवडल्या असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका.